नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अबॅकस शिका मराठी या आपल्या YouTube चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत। कालच्या व्हिडिओमध्ये आपण ऍड 8 चा फॉर्म्युला शिकलो होतो। अबॅकस मध्ये ऍड 8 कसे करायचे पॉझिटिव्ह कंपोनेंट्सचे। आजच्या व्हिडिओमध्ये ऍड 7 चा फॉर्म्युला मी तुम्हाला शिकवणार आहे। तत्पूर्वी तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राइब करा, खाली जो बेल आयकॉन दिलाय तो प्रेस करायला विसरू नका आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा। ओके, चला तर मग आपण ऍड 7 चा फॉर्म्युला आजचा शिकूया। पॉझिटिव्ह कंपोनेंट्स म्हणजे ऍड 7 हे पॉझिटिव्हज आहेत। आता अबॅकसच्या भाषेत याला म्हणतात बिग फ्रेंड्स। ओके, बिग फ्रेंड्सचा फॉर्म्युला ऍड 7 चा जेव्हा आपण ट्रेडिशनल वेने आपल्याला 7 ऍड करायचे असतील तर आपण 7 + 3 इथे जो नंबर दिलेला आहे हे त्याचे फ्रेंड्स आहेत। जसं आज तुम्हाला एक सांगणार आहे, फिंगर्स वर आपल्याला हे समजून घ्यायचे की नक्की काय असतं। जसं समजा माझ्याकडे 10 आहे, 10 फिंगर्स आहेत। आता जर मला ऍड 9 करायचं असेल तर 1 लेस करणार, म्हणजे याचा फॉर्म्युला काय आहे, ऍड 9 चा फॉर्म्युला आहे ऍड 10 + 1, बरोबर। नेक्स्ट ऍड 8 चा फॉर्म्युला काय आहे, ऍड 10 + 2, म्हणजे आपल्याला 2 लेस करायचे। ऍड 7 चा फॉर्म्युला आहे ऍड 10 + 3। ओके, ऍड 6 चा फॉर्म्युला आहे जो पुढे शिकवणार आहे मी, तो आहे ऍड 10 + 4। ओके, नेक्स्ट ऍड 5 चा फॉर्म्युला आहे ऍड 10 + 5। ओके, हे अशा प्रकारे फॉर्म्युला जे आहेत ते याच्यामध्ये क्रिएट केले जातात, म्हणजे अबॅकस वर आपण इझिली सॉल्व्ह करू शकतो। कारण आपल्याकडे युनिट्स बिट्स नसतात, आपल्याकडे युनिट्स बिट्स फक्त 9 आहे, बरोबर। त्यासाठी जसं इथं 7 + 3 मी इथे तसेच घेते कॅल्क्युलेशन, जेणेकरून की तुम्हाला ते लेस कसे करायचे ते कळते। ते 7 + 3 = 10 होतात, तर याचा फ्रेंड कोण आहे, बिग फ्रेंडचा। तर ऍड 7 = ऍड 10 + 3, म्हणजे 10 ऍड करायचे आणि आपल्याला 3 लेस करायचे, तर आपल्याला आन्सर येईल ऍड 7। ओके, याच्या आधीच्या व्हिडिओज मध्ये मी तुम्हाला ऍड लेस चा कॉम्बिनेशन कसं, ते सम्स कसे सॉल्व्ह करायचे हे सगळं शिकवलं होतं। जर तुम्हाला हे समजत नसेल तर मागचे व्हिडिओ किंवा पुन्हा तुम्ही बघू शकता, तुम्हाला हे पूर्णपणे क्लिअर होईल। ओके, तर आजच्या फॉर्म्युला मध्ये आजचा जे फॉर्म्युला आहे तो आहे ऍड 10 = ऍड 7 = ऍड 10 + 3। ओके, तर इथे सम्स दिलेले आहेत, त्या सम्सने मी तुम्हाला हे पूर्णपणे एक्सप्लेन करते की इथे ऍड 7 जेव्हा बिट्स अवेलेबल नसतात अबॅकसवर, अबॅकसच्या टूलवर कोणतेही बिट्स अवेलेबल नसतील, युनिट बिट्स एक्सेप्ट 9 ऑलरेडी ते घेतलेलेच असतील, तर कसे करायचे, ऍड 7 कसे केले जातील हे तुम्हाला आज शिकवणार आहे। ओके, इथे फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे ऍड 3, ऍड 7 and ऍड 2। तर इथं ऍड 3। ओके, आता याच्यात 7 ऍड करायचे परत, तर इथे ऍड 10 + 3 किंवा +10 - 3 असंही तुम्ही बोलू शकता। ओके, नेक्स्ट आहे ऍड 2, तर इथे हे ऍड 2, तर आपला आन्सर येतो 12। ओके, हे आन्सर आलं 12। नेक्स्ट सम आहे 9 + 7 - 6, तर हे 9 + 7, तर +10 - 3, +7 चा फॉर्म्युला आहे +10 - 3 +10 - 3 आणि +10 - 3 and -6, तर हे 6 मी मायनस करते, आपला आन्सर येईल 10। ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे 8 + 7 + 4, 5 आणि हे 3, 5 and 3 हे 8 + 7, तर इथे ऍड 10 + 3, ऍड 10 + 3 हे झाले 7 and +4, तर हे 4 साठी आपण हे लोअर बिट्स 4 वर घेणार, तर इथे आपला आन्सर येईल 19। ओके, नेक्स्ट फॉर्म्युला आहे, नेक्स्ट क्वेश्चन आहे 9 + 7 - 1, 9 + 7 ऍड 10 + 3, +7 चा फॉर्म्युला आहे +10 - 3 and -1, तर हे -1, आन्सर आपला येईल 15। ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे 4 + 7 + 3 - 4, तर हे 4 + 7, +7 चा फॉर्म्युला आहे +10 - 3, +10 - 3 पुन्हा
3 ऍड करायचे तर ऍड 3 अँड -4 हे -4 आपला आन्सर येईल 10. नेक्स्ट क्वेश्चन आहे 6 + 3 + 7 - 5. तर हे 6 + 3 6 + 3 + 7 +7 चा फॉर्म्युला आहे +10 - 3 अँड -5 तर हे -5 आन्सर येईल 11. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आहे +4 + 7 + 5 - 6 +4 + 7 +7 चा फॉर्म्युला आहे +10 - 3 ओके +5 तर हे +5 अँड -6 आन्सर येईल 10. नेक्स्ट क्वेश्चन आहे 9 + 7 - 1 + 3. Then this is 9 + 7 +7 चा फॉर्म्युला आहे +10 - 3 ओके -1 and -1 and +3 आपला आन्सर येईल 18. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आहे 3 + 7 + 5 + 2. हे 3 +7 चा फॉर्म्युला आहे +10 - 3 10 - 3 परत +5 आणि +5 and +2 ओके आन्सर येईल 17. नेक्स्ट क्वेश्चन आहे 2 + 1 + 7 + 2. हे 2 + 1 + 7 तर +7 चा फॉर्म्युला आहे +10 - 3 and +2 तर हे +2 ओके आन्सर येईल 12. ओके समजलं तुम्हाला कसं ऍड 7 चा फॉर्म्युला इथं फॉलो केला जातो. इथं फॉर्म्युल्याप्रमाणे आपण हे बीट्स घेऊ शकतो. ओके नक्की तुम्हाला हे पूर्णपणे समजलं असेल. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आजचा चॅनल आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.